आज बनवते मी पनीरची भाजी. मैत्रिणींनो, कोणतंही वाटण न करता झटपट बनवली बघा आणि चवीला खूप छान लागते. कधी जर या पद्धतीने बनवली नसेल ना तर नक्की बनवा. बनवण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे, पण 5 मिनिटांमध्ये ही भाजी तयार होणार आहे. चला तर मग ती कशी बनवली ते पाहण्यासाठी व्हिडिओ जो आहे ना तो स्किप न करता शेवटपर्यंत पहा. मैत्रिणींनो, घरी बनवलेलं पनीर आहे. साधारणतः 200 ग्रॅम तर पनीर असेल किंवा त्यापेक्षा थोडंसं जास्त असेल. आता त्याचे क्यूब करून घेतलेले आहेत आणि यामध्ये 2 चमचे मी दही वापरणार आहे. सुरुवातीला 1 चमचा दही घातलेला आहे आणि मसाले घातल्यानंतर पुन्हा 1 चमचा त्यामध्ये दही घातलेला आहे. दह्याचा स्वाद भाजीला खूप छान लागतो. आणि 1 चमचा हळद घातली आणि फक्त धनेपूड, जिरेपूड, मीठ आणि लाल तिखट यामध्ये वापरणार आहे. पनीर मसाला असेल तर वापरू शकता, परंतु इथे मी पनीर मसाला जो आहे तो वापरलेला नाही. छान असं मिक्स करून घेते आणि थोडंसं दही पुन्हा 1 चमचा त्यामध्ये घातलेला आहे. चवीनुसार मीठ घातलेलं आहे. पुन्हा 1 चमचा दही घातलं आणि छान असं एकजीव करून घेतलेलं आहे बघा. दह्यामुळे पनीरच्या भाजीला टेस्ट खूप छान अशी येते. साधारणतः 1 वाटी दही मी वापरलेलं आहे बघा. म्हणजे 200 ग्रॅम जर पनीर असेल ना तर 1 वाटी दह्याचा वापर करायचाच. मसाले मग तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. आणि हे साधारणतः 1-5 मिनिटासाठी साईडला ठेवायचं. आणखी थोड्या वेळासाठी ठेवलं तरी चालेल, पण घाई गडबडीत बनवायचं म्हटलं की 5 मिनिटासाठी हे थोडा वेळ साईडला ठेवते. आता कांदा, टोमॅटो, शिमला मिरची भाजून घेते. तोपर्यंत तेवढा वेळ होतोच. गॅसवरती ना पॅन ठेवलेला आहे. त्यामध्ये तेल घातलं. साधारणतः 1 मोठा चमचा तेल घातलेलं आहे. तेल हलकंसं गरम झालं की त्यामध्ये कांदा 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आहेत बघा. त्या थोड्या मोठ्याच कुटून घेतलेल्या आहेत. अर्धा इंच आल्याचे काप ते पण मोठंच कुटून घेतलं ते त्यामध्ये घालायचं आणि थोडेसे खडे मसाले घालायचे. आता लवंग आणि दालचिनीच फक्त माझ्याकडे होती, तेवढंच घातलं. 2 कांदे जे आहेत ते बारीक कट करून घेतलेले बघा, ते परतून घ्यायचे. आता वाटण करणारच नाही, मसाला कोणताच घालणार नाही म्हटल्यानंतर कांदा, टोमॅटो छान आपल्याला भाजून घ्यायला पाहिजे. हलका ब्राऊन होईपर्यंत, मऊ पडेपर्यंत हा कांदा परतून घ्यायचा. कांदा थोडासा ब्राऊन झालेला आहे. आता सुरुवातीला थोडा कांदा लसूण मसाला वापरला होता, पण इथे पुन्हा 1 चमचा कांदा लसूण मसाला वापरला आहे बघा. दह्यामुळे तिखटपणा जाणवतच नाही म्हणून 2 चमचे कांदा लसूण मसाला झाला. सुरुवातीला 1 चमचा आणि आता 1 चमचा. टोमॅटो यामध्ये घालून घेते आणि टोमॅटो घातल्यानंतर पुन्हा परतून घेते बघा. हलका टोमॅटो मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा. सुरुवातीला मीठ घातले, पुन्हा थोडासा कांदा आणि टोमॅटो छान शिजले जावेत किंवा भाजले जावेत म्हणून थोडंसं किंचितसं मीठ घालते. सुरुवातीला जर मीठ घातलं असेल तर मीठ कसं कमी प्रमाणातच वापरा, नाहीतर मग मिठाचं प्रमाण जास्त झालं की खारट लागण्याची शक्यता आहे बघा. त्या अंदाजानेच मीठ घाला. चवीनुसार मीठ घातलं, पुन्हा परतून घेते बघा. हलकंसं मऊ झालं की त्यामध्ये शिमला मिरची घालते आणि पुन्हा एकत्रित परतून घ्यायचं. थोडासा पाण्याचा हबका द्यायचा आणि झाकण ठेवून ना वाफ द्यायची, कारण हे थोडंसं मऊ शिजलं की मऊ होतं आहे. तोपर्यंत आपल्याला झाकण ठेवून 1 मिनिटासाठी वाफ द्यायची. अधूनमधून पुन्हा चेक करायचं. आणखी थोड्या वेळासाठी हे शिजू द्यायचं. मैत्रिणींनो, थोडंसं मऊ झालेलंच आहे बघा. नेहमी त्याच चवीचं जे पनीर आपण खाऊन कंटाळा येतो ना, त्यावेळी थोडंसं वेगळ्या पद्धतीने म्हटलं ना तर या पद्धतीने बनवा मैत्रिणींनो. छान चव आहे बघा. आणि एकदा जर बनवलं तर तुम्ही नेहमीच या पद्धतीने बनवाल. लहानांपासून मोठ्यांपर्यंत ना प्रत्येकाला ही भाजी आवडेल, अशी चविष्ट बनते. थोडं मिक्स करून घेतलं, पाणी घातलं बघा किंचितसं आणि पुन्हा हे शिजू दिलेलं आहे. पुन्हा 2 मिनिटासाठी शिजू दिलं बघा. छान टोमॅटो शिजलं आहे, कांदा, शिमला मिरची त्यातली शिजलेली आहे आणि थोडंसं ग्रेव्हीचं असं टेक्स्चर आलं आहे बघा. आणि आता यामध्ये दही लावलेलं जे पनीर आहे, म्हणजे मसाले दही लावून ठेवलेलं पनीर यामध्ये मिक्स करायचं. आणि गॅसची फ्लेम जी आहे इथे लो ठेवायची आहे. तुम्हाला मी दाखवते, गॅस लो फ्लेमवरतीच आहे आणि लो फ्लेमवरतीच असताना हे परतून घ्यायचं आहे, कारण दही घातलं आहे त्यामुळं हाय फ्लेमवरती परतायचं नाही बघा. लो फ्लेम केलेली आहे आणि छान असं परतून घेते. नंतर यामध्ये 1 चमचा साखर घाला, म्हणजे आंबटपणा थोडासा गोडसरपणा आणि तिखटपणा, त्यामुळे छान चवीला लागणार असं हे पनीर बनतं. तुम्हाला आवडत असेल तर 1 चमचा साखर घाला, नाही घातली तरी चालेल. परतून घेते, पुन्हा झाकण ठेवून छान अशी वाफ देणार आहे बघा. दिसायला ते किती सुरेख दिसते ना, इतकं चविष्ट पण झालेलं बघा. छान मिक्स करून घेतलं आणि थोडंसं पाणी घालते यामध्ये आणि नंतर झाकण ठेवून शिजू देते. छान शिजलं जाईल आणि छान ग्रेव्ही पण तयार झालेली आहे बघा.
दह्यामुळे आणखी छान सैलसर असं झालेलं आहे. झाकण ठेवून वाफ द्यायची, अधूनमधून चेक करायचं, छान शिजू द्यायचं आणि हे बघा भाजी तयार होते आपली. मग चपाती असो, भात असो किंवा तुम्हाला जर आवडत असेल तर नानसोबत खाऊ शकता. मैत्रिणींनो, किती छान असं झालं आहे बघा. नंतर मी 2 ते 3 मिनटासाठी पनीर घातल्यानंतर हे शिजू दिलेलं आहे बघा. आणि वरून कसुरी मेथी घालायची, थोडीशी कोथिंबीर घालायची आणि ही पनीरची भाजी जी आहे ती खाण्यासाठी तयार आहे. वाटण करायची गरजच नाही. बघा किती छान असं ग्रेव्ही त्याला झालेली आहे, जमली आहे बघा. चव पण खूप छान आहे. या पद्धतीने मैत्रिणीने एकदा नक्की बनवा आणि बनवल्यानंतर मला कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंट करून नक्की सांगा.